नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात. नेमकं काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला मुंडे यांच्या माणसाने खात्यावर 10 लाख रुपये टाकल्याचा आरोप केला. कासले यांच्या या आरोपानंतर आता धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी या प्रकरणी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. ते मुंडेंच्या आमदारकीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. एकट्या रणजित कासले यांना जर 10 लाख रुपये दिले असतील तर इतरांना किती पैसे असतील असा सवाल राजेसाहेब देशमुख यांनी उपस्थित केला. गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रणजित कासले यांनी खळबळ उडवून दिली. धनंजय मुंडेंच्या माणसाने ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी आपल्याला 10 लाख रुपये देण्याचा आरोप त्यांनी केला. दिले हे सांगतात कासले यांनी यावेळी यांचं बँक स्टेटमेंट देखील दाखवलं. त्यातील 7.5 लाख रुपये आपण वापस केले तर उरलेल्या 2.5 लाख रुपयांमधून माझा खर्च सुरू आहे असं कासले यांनी म्हटलं होतं. आता तोच धागा पकडत व दाखला देत राजेसाहेब देशमुख यांनी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेण्याचे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धनंजय मुंडे कोण आहे आणि त्यांचे काय कार्य आहे आणि लोकशाहीत किती सक्षमपणे काम चाललं आहे हे तुम्ही सर्वांनी आता पाहिलं. म्हणून मी आता या प्रकरणात दाद मागण्यासाठी हायकोर्टात जाणार आहे असे राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले. परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना राजेसाहेब देशमुख यांनी आव्हान दिलं, पण त्यात देशमुख यांना मोठ्या फरकाने पराभव झाला.